नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सगुण आणि गिरिजाला हलव्याचे दागिने बनवून दिलेले असतात आणि सगुणाने बनवून दिलेले हलव्याचे दागिने गिरिजाने घालताच नागेश्वर घोरपडे हादरलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वासंती आणि गिरिजा दोघीजणी एकत्र आलेल्या असतात आणि दोघीजणी एकत्र येत वासंतीचा डाव उधळून लावतात आणि जर पुन्हा आमच्या वाट्याला गेलात तर आम्ही तुला पुरून उरू, असं गिरिजाने उर्वशीला सांगितलेलं असतं. आम्ही दोघीजणी सासू आणि सून खंबीरपणे तुमच्या समोर उभे आहोत. तुम्ही आमचं काही वाकडं करू शकणार नाही, असं इथे गिरिजा आता उर्वशीला म्हणते आणि तिला चांगला धडा शिकवते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता गिरिजाची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे. त्यामुळे इथे काळ्या रंगाची साडी ही वासंतीने तिच्या आईने तिला दिलेली आणि वासंतीने ती साडी आता गिरिजाला दिलेली असते आशीर्वाद म्हणून. गिरिजाला ती साडी खूपच जास्त आवडलेली असते. ही गोष्ट सावीला समजते की गिरिजाला वासंती काकूंनी त्यांची साडी दिलेली आहे, म्हणजे उद्या ती साडी नेसणार आणि सगळ्यांच्या समोर मिरवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी म्हणत असते, अगं असू देत, उद्या साडी नेसणार आहे ना. काहीही झालं तरीसुद्धा ती गिरिजा उद्या साडी नेसू शकणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे रस्त्याने जात असताना त्याच्या गाडीच्या समोर देवकी आलेली असते. देवकीला बघितल्यानंतर नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. देवकीला तर मी काही वर्षांपूर्वी मारलं होतं, मग ती जिवंत कशी? याचा अर्थ माझा वार तिला जास्त लागला नव्हता. मग तिला माहिती असेल की तिची मुलगी छकुली कुठे आहे. त्यामुळे मला आता त्या दोघींचा सुद्धा काटा काढणं सोपं जाईल. जा रे जा सुभानराव, आणि त्याच्या माणसांना तो म्हणतो की जा आणि त्या बाईला पकडा, ती मला आत्ताच्या आत्ता हवी आहे. तेव्हा इथे आता देवकीला पकडायला गेल्यानंतर इथे देवकी तिथून निसटून गेलेली असते आणि लपून बसलेली असते. नागेश्वर घोरपडे आणि त्याच्या माणसांच्या हाती काही ती लागलेली नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरची आता झोपच उडालेली असते जेव्हा त्याला कळतं की देवकीसुद्धा जिवंत आहे. आणि त्याचबरोबर त्याला अजून एक धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो, कारण इथे नागेश्वर घोरपडेने ज्या टेम्पोमधून इथे दारूचा माल सप्लाय केलेला असतो मुंबईला, तो टेम्पो आता पोलिसांनी पकडलेला असतो. कारण गिरिजाला जेव्हा प्रभास काका चिठ्ठीमधून सांगतात की इथे मुलांनी बनवलेली खेळणी आणि त्याच्या खाली असलेले दारूचे इथे बॉक्स हे आता मुंबईला जाणार आहेत आणि त्या टेम्पोचा नंबर आहे 2339. ह्या आता टेम्पोमध्ये तो माल जाणार आहे. तेव्हा काहीही करा, पण हा प्लॅन त्याचा आता फ्लॉप झाला पाहिजे. तेव्हा इथे ही बातमी आता गिरिजाला मिळाल्यानंतर तिने पोलिसांना आधीच सांगून ठेवलेलं असतं आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आता बरोबर इथे नाक्यावरती उभे राहतात आणि त्या ठिकाणी तो टेम्पो अडवतात आणि त्याच्यामध्ये असलेला दारूचा माल जप्त करतात. तर प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडेचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं, कारण गिरिजाने खूपच हुशारीने पोलिसांना ही बातमी पोहोचवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संक्रांत असल्यामुळे वासंती आणि गिरिजा दोघीजणी सगुणाला आमंत्रण द्यायला गेलेल्या असतात. तेव्हा इथे सगुणा म्हणते की काही झालं ना तरीसुद्धा त्या नागेश्वर घोरपडेच्या घरची मी पायरी चढणार नाही आहे. पण आता जरी मी त्याच्या घरी गेले नाही, पण तरीसुद्धा मी गिरिजासाठी काहीतरी करू शकते आणि तिला इथे हलव्याचे दागिने खूपच छान पद्धतीने बनवता येत असतात. तेव्हा ती प्रेमाने गिरिजासाठी हलव्याचे दागिने बनवत असते. तेव्हा श्री म्हणत असतो, आई, हे हलव्याचे दागिने तू कुणासाठी बनवतेस ग? तेव्हा सगुणा म्हणते, तुला काय करायचं आहे? मी फक्त तुला सांगेन ना, तिथे ही ऑर्डर नेऊन द्यायची आहे. तेव्हा श्री म्हणत असतो की आई, इथे तुला वासंती मावशी आणि गिरिजा हळदी कुंकूचं आमंत्रण द्यायला आले होते ना ग. गिरिजाचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे, तू तिला माफ का नाही करून टाकत? तेव्हा इथे
सगुणा म्हणत असते की एवढंच जर प्रेम असतं तर माझ्या दुश्मनाच्या घरामध्ये सून म्हणून का गेली असती ती. तेव्हा श्री म्हणतो की आई, अगं ती घोरपडेची सून आहे, नागेश्वर घोरपडेची सून आहे असा विचार करू नको. ती रुद्रप्रताप घोरपडेची बायको आहे असा विचार कर ना. अख्ख्या कोल्हापूरमध्ये रुद्रप्रतापचं चांगलं नाव आहे आणि त्या दोघांची जोडी म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे असं सगळेजण म्हणत असतात. तेव्हा तू आता गिरीजावरचा राग सोडून दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगुणाने हलव्याचे दागिने तयार केलेले असतात. ती म्हणते, हे घे, हे दागिने गिरिजाला नेऊन दे. तेव्हा इथे श्रीला खूपच जास्त आनंद होतो. तो म्हणतो, आई खरंच हे दागिने तू आपल्या गिरिजासाठी बनवलेस. तेव्हा तो म्हणत असतो की मी लगेचच नेऊन देतो आणि तिला सांगतो सुद्धा की हे दागिने तू बनवून दिलेस म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काळ्या रंगाची साडी जी वासंतीने गिरिजाला दिलेली असते ती साडी उर्वशीने खराब केलेली असते, फाडलेली असते. म्हणजे ती साडी आता संक्रांतीला गिरिजा नेसूच शकणार नाही असं तिने करून ठेवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला गिरिजा ती गिरिजा आहे. ती आता साडी नेसायला जाते तर तिला मध्ये मध्ये फाडून ठेवलेली असते. तेव्हा गिरिजा एक काम करते, इथे आता हाताने छान छान अशी फुलं तयार करते आणि ती फुलं जिथे जिथे उर्वशीने साडी फाडलेली असते तिथे तिथे फुलं तयार करून तिने लावलेले असतात आणि डिझाईन तयार केलेलं असतं. पण तिने आता तिच्या सासूने तिला दिलेली साडी इतक्या प्रेमाने दिलेली असते, ती साडी आता गिरिजा नेसलेलीच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, श्री आता नागेश्वर घोरपडेच्या घरी आलेला असतो. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय रे, तू इथे काय करतोयस. तेव्हा श्री म्हणत असतो की काही नाही, आईने इथे गिरिजासाठी हलव्याचे दागिने बनवलेत ना, तेच मी तिच्यासाठी घेऊन आलोय. तेव्हा उर्वशीला आणि नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता सगुणा ही माझी दुश्मन आहे आणि गिरिजाने माझ्या घरामध्ये लग्न केलं आहे म्हणून ती आता गिरिजावरती सुद्धा रागवली होती. इतका राग आला होता की गिरिजाला तिने घरातून बाहेर काढलं होतं. मग आता ती इथे कशासाठी बरं हलव्याचे दागिने पाठवत असेल. याचा अर्थ सगुणा आणि गिरिजा या दोघीजणी जर एकत्र आल्या ना तर मात्र माझं काही खरं नाही आहे. इथे आता सगुणाने गिरिजाची मदत केली तर ती मला इथे संपवण्यासाठी पुरेपूर मदत करू शकते गिरिजाला, असं आता नागेश्वर घोरपडेला वाटतं. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे आता पूर्णपणे हादरलेला असतो जेव्हा इथे गिरिजा प्रेमाने ते दागिने घेते आणि हलव्याचे दागिने लगेचच घालते. तेव्हा त्याला खूपच जास्त आता भीती वाटलेली असते. जर या दोघीजणी एकत्र आल्या आणि वासंतीने त्यांना मदत केली तर ह्या तिघीजणी मला पुरून उरतील, ही गोष्ट नागेश्वरला माहिती असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, साडी खराब झाली होती, मग ही साडी कशी काय बरं गिरिजा नेसली हे आता उर्वशीला वाटत असतं. तेव्हा ती बघते तर काय, ज्या ज्या ठिकाणी साडी फाडलेली असते त्या त्या ठिकाणी छान छान अशी फुलं लावलेली असतात आणि साडी मात्र ती सासूने दिलेलीच नेसलेली असते. सगळ्या बायकांना हळदी कुंकूचं आमंत्रण गेलेलं असतं आणि तेव्हा इथे समोरच आता दत्तूचा फोटो लावण्यात आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आलेल्या बायका आता बघत असतात आणि इथे गिरिजा जाते आपल्या बाबांचा आशीर्वाद घेते. तेव्हा बायका म्हणतात, काय गं गिरिजा, तू इथे आम्हाला हळदी कुंकूसाठी बोलवलेस की तुझ्या वडिलांच्या शोकसभेसाठी. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, असं का बोलताय तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना, गिरिजाचे वडील आत्ताच गेले आणि गिरिजाला माहेरून कुणीच इथे नाही आहे, कुणी आलेलं सुद्धा नाही आहे. मग आता तिचे वडीलच आहेत ना जे आजच्या दिवशी तिला आशीर्वाद देतील. म्हणून मीच तिला सांगितलं की तू तुझ्या वडिलांचा फोटो इथे लाव म्हणून, कारण तुझे वडील तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे असं तुला वाटावं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी येऊन बघते तर काय, गिरिजाने ती साडी नेसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणते, हे बघा, माझे वडील आणि इथे हळदी कुंकू या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सगळ्याजणी बसा, मी तुम्हाला हळदी कुंकू लावते आणि तिळगुळसुद्धा देते. मी तुमच्यासाठी इथे वाणसुद्धा घेऊन आले. तेव्हा इथे गिरिजा आता सगळ्यांना हळदी कुंकू लावते, तिळगुळ देते आणि म्हणते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि त्याचबरोबर तिने सगळ्यांसाठी जे वाण आणलेलं असतं ते सुद्धा ती सगळ्यांना गिफ्ट करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्याजणी खुश झालेल्या असतात. खूप छान पद्धतीने इथे गिरिजाचा हळदी कुंकू पार पडलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने
छान असे हलव्याचे दागिने घालून फोटो काढलेले असतात आणि ते फोटो तिने सगुणाला पाठवलेले असतात. तेव्हा सगुणा बघते तर काय, गिरिजा काळ्या रंगाच्या साडीमध्ये आणि हलव्याचे दागिने घालून खूपच जास्त सुंदर दिसत असते, देखणी दिसत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सगुणाला खूपच जास्त आनंद होतो की ते दागिने तिने प्रेमाने घातलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा इथे आता तिळगुळ घेते आणि श्रीबरोबर ते तिळगुळ आपल्या सगुणा मावशीला पाठवते. कारण तिला आता या नात्यामध्ये आलेला कडवटपणा दूर करायचा असतो आणि फक्त गोडवा वाढवायचा असतो. तेव्हा श्रीने ते आता तिळगुळ जाऊन आपल्या आईला दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तिथे गेल्यानंतर गिरिजाला ते दागिने खूप आवडले, तिने तर लगेचच घातले आणि तुझ्यासाठी तिने तिळगुळ पाठवलेत, स्वतःच्या हाताने बनवलेले. तेव्हा प्रेक्षकांनो सगुणासुद्धा ते तिळगुळ लगेचच खाते आणि तिला ते तिळगुळ खूप आवडतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता उर्वशी आल्यानंतर गिरिजा म्हणत असते, काय मग उर्वशी आत्याबाई, तुम्हाला काय वाटलं आत्ते सासूबाई, तुम्ही माझी साडी खराब कराल आणि ती साडी मी नेसणार नाही असं वाटलं तुम्हाला? आता या साडीकडे बघा, तुम्हाला बघून वाटतंय तरी का की ही साडी तुम्ही कुठेतरी फाडली होतीत? बरोबर ना? तुम्हीच माझी साडी खराब केलीत ना, मी आजच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसू नये म्हणून. तेव्हा इथे आता लगेचच उर्वशीला गिरिजा आणि वासंती दोघीजणी सोबत तिळगुळ भरवतात आणि म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आता सासू आणि सून दोघेजण एक टीम आहोत. आम्ही तुमच्यासमोर इथे खंबीरपणे ताठ मानेने उभे आहोत. कारण तुम्ही आता आमच्या दोघींचं काही वाकडं करू शकणार नाही आणि जर आमचं काही वाकडं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दोघीजणी तुम्हाला पुरून उरू, असं इथे गिरिजा आता उर्वशीला म्हणालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो उर्वशीने जरीसुद्धा इथे साडी खराब करण्याचा प्रयत्न केला असला तरी गिरिजा तीच साडी नेसलेली असते, तिच्या नाकावरती टिचून. आणि तिचा संपूर्ण प्लॅन हा तिने फ्लॉप करून टाकलेला असतो आणि त्याचबरोबर तिला धडाही शिकवलेला असतो.